This is seventh lecture of topic plant-water relation. To discuss next very small article, transport of minerals and food. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ही दोन्ही छोटी छोटी आर्टिकल्स स्वतंत्र आहेत, म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स आणि नंतर ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. मी या ठिकाणी दोन्ही आर्टिकल्स अत्यंत छोटी आणि कॉमन असल्यामुळं एकत्रित एक्सप्लेन करणार आहे, कारण दोघांचा खरं तर फार महत्वाचा रोल आहे किंवा दोघं एकत्रित एक्सप्लेन करणं गरजेचं आहे, म्हणजे दोघांच्या मध्ये व्यवस्थित समन्वय साधला जाईल. या अनुषंगानं हे आर्टिकल्स आपण एकत्रित समजून घेऊया. Actually this article is very easy, very common to understand. समजायला अत्यंत साधं सोपं आहे, इझिली आपण पुट अप करू शकतो, पण तरी सुद्धा सिलेबस मध्ये आहे, त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आज हे आर्टिकल व्यवस्थित समजून घेऊया. लिसन केअरफुली अबाउट ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स अँड फूड. याला मराठीमध्ये शब्दशः काय याचा अर्थ होईल? ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहून नेणं. मिनरल्स याचा अर्थ खनिजे. एक्झाम्पल द्यायचं म्हणजे कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, मॅग्नेशियम किंवा इतरही दुसरी असतील, झिंक, कोबाल्ट, याप्रमाणे ही जी काय इनऑर्गॅनिक कंपोनेंट्स असतात, एलिमेंट्स असतात, याला मराठीमध्ये खनिज आणि इंग्लिश मध्ये या ठिकाणी मिनरल्स असं म्हटलं जातं. अँड फूड, यू नो व्हेरी वेल अबाउट फूड, ज्याला आपण मराठीमध्ये अन्न असं म्हणतो. अन्न आणि खनिज याचं वनस्पतीच्या शरीरामध्ये कशा पद्धतीनं वहन केलं जातं किंवा वाहून नेलं जातं हे ते आर्टिकल आहे. लिसन केअरफुली. फर्स्ट अबाउट मिनरल्स. फर्स्ट युअर क्वेश्चन अराइज, व्हॉट इज मीन बाय मिनरल्स? मिनरल्स म्हणजे नेमकं काय हे पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेऊया. आत्ताच आपण पाहिलेलं आहे, याला मराठीमध्ये खनिजे असं म्हणतो. Actually minerals are very small, solid म्हणजे जरा भरीव, crystal like, साखरेचे जसे छोटे छोटे कण असतात त्याच्यापेक्षाही बारीक पण त्याच पद्धतीने छोटे छोटे कण असतात. याला म्हटलं जातं these are very small, solid, crystal like structure present naturally in our nature, that is in water, that is in soil, that is in rocks. आपल्या सभोवताली आसपास निसर्गामध्ये जे खडक असतात त्या खडकामध्ये, मातीमध्ये आणि पाण्यामध्ये हे पूर्णपणे अशी एकजीव झालेले असतात, मिक्स झालेले असतात. आणि या निसर्गामधून वनस्पतीला असो किंवा आपल्या बॉडीला असो, ह्या निसर्गामधूनच खनिजे मिळत असतात. हा त्याचा तो मेन स्रोत असेल. हिअर मॅक्सिमम नियर अबाउट 36 to 40 minerals are very essential to our body in case of also plant. वनस्पती असो किंवा प्राणी असो, जवळजवळ 36 ते 40 खनिज अत्यंत महत्वाची असतात, उपयोगाची असतात. कॉल्ड एज ए इसेन्शियल एलिमेंट्स. त्या खनिजांना काय म्हटलं जातं? इसेन्शियल एलिमेंट्स. हिअर सम आर मोस्ट युजफुल to our body as well as plant body.
which are requiring large quantity. जास्त प्रमाणात उपयोगी पडणारे काही खनिजे असतात. याला आपण काय म्हणतो? CHOPNS किंवा Mg. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, नायट्रोजन, सल्फर, magnesium. These are required in large quantity called as a macro element. याला म्हटलं जातं macro element किंवा essential minerals because they are required in large quantity. जास्त प्रमाणात शरीराला उपयोगी पडतात किंवा लागतात. While other Cu, CO, then Mn, Zn like this. अशा पद्धतीची जी बाकीची असतात कॉपर, कोबाल्ट, झिंक या पद्धतीची जी इतर मिनरल्स असतात, खनिजे असतात, दे आर रिक्वायर्ड इन व्हेरी लेस क्वांटिटी, मिनिमम क्वांटिटी, कमी प्रमाणात लागतात. हेन्स कॉल्ड ॲज ए मायक्रो एलिमेंट्स आणि म्हणून त्याला मायक्रो एलिमेंट्स असं म्हटलं जातं. या पद्धतीचे हे मिनरलचे दोन प्रकार आहेत. पण मिनरल्स प्लांट असो किंवा ॲनिमल असो बॉडीला अत्यंत गरजेचे असतात, अत्यावश्यक असतात. टू मेड द बॉडी स्ट्रक्चर, पूर्ण शरीराची रचना जर तयार करायची असेल, बनवायची असेल तर त्यासाठी मिनरलचा अत्यंत उपयोग झालेला दिसून येतो. as well as all type of body reactions, बॉडी मध्ये जे काही केमिकल रिएक्शन्स होत असतात, बायोकेमिकल चेंजेस होत असतात, मेटाबॉलिक ऍक्शन्स होत असतात. ह्या सर्वची सर्व मेटाबॉलिक ऍक्शन्स असतील, बायोकेमिकल रिएक्शन्स असतील, डायजेशन असेल, इन ऑल प्रोसेस मस्ट रिक्वायर मिनरल्स. बॉडीतल्या ज्या काही सर्व प्रकारच्या प्रक्रिया असतील त्या सर्वांसाठी मिनरलची अत्यंत आवश्यकता असते. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मिनरल्स आर नॅचरली प्रेझेंट इन अवर नेचर. निसर्गामध्ये ते सापडतात. इन रॉक्स, खडकामध्ये, इन वॉटर, पाण्यामध्ये, as well as in soil, मातीमध्ये. And you know very well, here all plants root is present in soil. शक्यतो कोणत्याही वनस्पतीची मुळं जमिनीमध्ये खोलवर गेलेली असतात. साहजिकच जमिनीमध्ये म्हणजे माती आली आणि मातीच्या खाली पाणी असतं. याचा अर्थ वॉटर अँड सॉइल is the main source of minerals. जमिनीतलं पाणी आणि जमिनीतली माती याच्यामध्ये जर खनिजे असतील, मिनरल्स असतील तर तोच त्याचा मेन स्रोत असेल, मेन सोर्स असेल. Here plant roots absorb all types of minerals which are present in soil as well as water. पण हे ऍब्सॉर्ब करून घेत असताना हे मिनरल्स डिझॉल्व्ड स्टेट मध्ये असतात, विरघळलेल्या स्वरूपात असतात. आणि विरघळलेल्या स्वरूपात असल्यामुळं पाण्यावाटे इझिली वनस्पतींची मुळं हे मिनरल्स शोषून घेतात and then transport to the each and every part of plant body, that is nothing but stem, leaf, fruits. वनस्पतीचे जे इतर पार्ट्स आहेत त्या सर्व पार्ट्सला मुळावाटे जे पाणी शोषून घेतलंय त्या पाण्यामध्ये जे विरघळलेल्या स्वरूपात मिनरल्स असतात ती मिनरल्स प्लांट बॉडीच्या सर्व अवयवांना पोहोचवली जातात.
हे जे मिनरलचं वहन आहे, ट्रान्सपोर्टेशन, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स. याला म्हटलं जातं ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स. आणि हे वनस्पतीच्या बॉडीमध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे. बिकॉज each and every part of plant body also require all types of minerals. सर्व प्रकारचे मिनरल्स अत्यंत गरजेचे असतात टू सर्व्हाइव्ह, जगण्यासाठी, टू रिपेअर, दुरुस्त होण्यासाठी, टू ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, वाढ होण्यासाठी. ह्या सर्वांसाठीच मिनरलची वनस्पतीला गरज असते. Then next, transport of food. You know very well, food is nothing but energy. अन्न म्हणजे खऱ्या अर्थाने एनर्जी आहे, which is essential to survive. कोणत्याही वनस्पतीला किंवा प्राण्याला जर जगायचं असेल तर ती एनर्जीची गरज असते. आणि एनर्जी कोणातून मिळते? फूड, अन्नामधून मिळते. ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड टू रिपेअर. बॉडीला जर दुरुस्त व्हायचं असेल, त्याचा वाढ आणि विकास व्हायचा असेल, तरी सुद्धा अजून कोणाची गरज असते? फूड म्हणजे एनर्जीची गरज असते. जगण्यासाठी एनर्जीची गरज असते. अँड यू नो व्हेरी वेल, हिअर प्लांट बॉडी प्रिपेअर देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. कोणतीही वनस्पती आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करते बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषणाद्वारा वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. ही फोटोसिंथेसिस प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे. मग आता दिस प्रोसेस टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टला आपण काय म्हणतो? हरित लवक. अँड दिस क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन green part of the plant body, that is nothing but leaf or leaves. झाडाची जी पानं हिरवीगार असतात त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतात आणि त्याच्यामध्ये ही प्रकाश संश्लेषण म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया होते आणि वनस्पतीच्या पानामध्ये शक्यतो अन्न तयार होतं. किंवा वनस्पतीचा जो ग्रीन भाग आहे ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतात त्या ठिकाणी अन्न तयार होईल, एनर्जी तयार होईल. आता एनर्जी फक्त तयार होऊन चालणार नाही, दॅट कॅन बी ट्रान्सपोर्ट. ती वाहून नेणं गरजेचं आहे टू ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. वनस्पतीच्या सर्व भागांना एनर्जीची गरज असते. तर सर्व बॉडीच्या पेशी कार्यरत राहतील, जगतील. आणि म्हणून एनर्जीचं वहन होणं गरजेचं आहे, ट्रान्सपोर्टेशन होणं गरजेचं आहे. द पार्ट व्हेअर एनर्जी इज प्रोड्यूस, ज्या ठिकाणी एनर्जी तयार होते तो पार्ट म्हणजे क्लोरोप्लास्ट. इट इज प्रेझेंट इन ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट बॉडी, दॅट इज नथिंग बट लीव्स. झाडाची पानामध्ये हरित लवक असतं, तिथं अन्न तयार होतं. जे अन्न तयार होतं त्या भागाला, त्या पार्टला सोर्स असं म्हटलं जातं. सोर्स म्हणजे एनर्जीचा स्रोत. अँड द पार्ट वेअर एनर्जी इज युटिलाइज. वनस्पतीचा असा भाग की जिथं त्या एनर्जीचं युटिलायझेशन होतं, वापर होतो. युटिलायझेशन म्हणजे वापर होणं. जिथं त्या एनर्जीचा वापर केला जातो, युटिलायझेशन होतं, दॅट पार्ट इज कॉल्ड एज अ सिंक. अँड हिअर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ एनर्जी और मूवमेंट ऑफ एनर्जी फ्रॉम सोर्स टू सिंक. जिथं एनर्जी तयार होते तो सोर्स, जिथं वापरली जाते त्याला सिंक म्हटलं जातं. जिथून तयार होते त्या सोर्स पासून जिथं वापरली जाते त्या सिंक पर्यंत वाहून नेणं. ट्रान्सपोर्ट ऑफ एनर्जी फ्रॉम सोर्स टू सिंक, दॅट मुवमेंट ऑफ फूड इज कॉल्ड एज अ ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड किंवा ट्रान्सलोकेशन ऑफ फूड असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
म्हणजे या पद्धतीचं हे मिनरल्स असो किंवा फूड असो, दोन्हीही जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. बॉडी तयार होण्यासाठी गरजेचं आहे, जगण्यासाठी गरजेचं आहे, रिपेअर दुरुस्ती होण्यासाठी गरजेचं आहे, वाढ आणि विकास होण्यासाठी गरजेचं आहे, बॉडी मधल्या वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन्स होण्यासाठी गरजेचं आहे. ह्या सर्व अर्थानं मिनरल्स आणि फूड गरजेचं आहे आणि म्हणून त्यांचं योग्य पद्धतीनं ट्रान्सपोर्टेशन होणं गरजेचं आहे. कारण अन्न हे ग्रीन पार्ट मध्ये जर तयार होत असेल तर वनस्पतीचे सर्वच भाग ग्रीन असतात का? नाही. तर मुळं आणि खोड हे इतकेसे ग्रीन असतातच असं नाही. तिथपर्यंत पुन्हा अन्न नेणं गरजेचं आहे, त्याचं वहन होणं गरजेचं आहे, ट्रान्सपोर्टेशन होणं गरजेचं आहे. ते तिथपर्यंत वाहून नेलं जातं. या अर्थाने तो ट्रान्सलोकेशन किंवा ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अत्यंत महत्वाचं आहे. तसंच मिनरल्स फक्त मुळामध्ये राहून चालणार नाही, तर मुळावाटे जे पाणी शोषून घेतले त्या पाण्यामार्फत डिझॉल्व कंडिशन विरघळलेल्या स्वरूपात असणारे मिनरल्स वरती फुलांना, फळांना, पानांना सुद्धा मिनरल्स नेणं गरजेचं आहे. तर मग बाकीच्या झाडातल्या सर्व प्रक्रिया होतील. एक्झाम्पल, फोटोसिंथेसिस होण्यास सुद्धा मदत होईल, ट्रान्सपिरेशन होण्यास मदत होईल, सर्व प्रकारची मेकॅनिझम्स होण्यास मदत होईल. याचा अर्थ ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स अँड फूड ह्या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. I hope you understand today's concept, transport of minerals and food. Are you getting this? Is it clear? Okay. Thank you.